केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के दौरे पर चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि महायुति सरकार के प्रयास से 20 लाख घरों को मंजूरी मिली, जिनका वितरण आज होगा। पालक मंत्री का मुद्दा फडणवीस, शिंदे और अजित पवार सुलझाएंगे। राज ठाकरे और उदय सामंत की मुलाकात को सामान्य बताया गया। अशा भेटी होतच राहतात, कारण राजसाहेबांचे सर्वचे संबंध आहे, माझेही खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे। त्यामुळं राजसाहेबांशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही। राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात। सर, अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत। कोकाटे असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली। कोणी? अण्णा हजारे। माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे, माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील। सर, अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे, परंतु काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका, आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फेविकॉलसारखा मजबूत जोड आहे, तुटेंगा नाही। एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्त्वाचे घटक आहेत। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे। एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात, त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये। खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजी नेहमी केलं आहे। हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेजी करत आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल। आणि आता तर अजित पवारजी आमच्यासोबत आहे, त्यामुळं एक चांगलं महायुती आमच्यासोबत आहे, प्रचंड बहुमत आहे। आत्ता हे राजकारण नको आहे। लोकांना जे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्र जनतेकरता हा अजेंडा पूर्ण करू, म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा, संकल्पनामा, विकासनामा दिला होता जनतेला, त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे। दिवसभर राजकारण यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, तो इथं गेला, तो तिकडे गेला, याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी चालवणे, गतिमान सरकार चालवणे, जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे, याकरता आमचा कल आहे। आता आम्हाला फार राजकारणात पडायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे, गटबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे। आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे। हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे। मी आज अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवासामध्ये आहे आणि खास करून माननीय अमित भाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे, या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने 20 लाख घरं मंजूर झाले आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये 20 लाख घराचं आवंटन होणार आहे माननीय अमितभाईच्या हस्ते। माननीय अमितभाई यांनी याकरता विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक 20 लाख घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे। सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे। 28,000 ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमितभाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे। आम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे। राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा, तो प्रश्न माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे। माननीय अमितभाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज 20 लाख घरं मिळत आहेत।